रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला फ्रीजमध्ये आपण ज्या ज्या भाज्या आणतो त्या कशा प्रकारे ठेवतो बाजारातून आल्यावरती तर ते दाखवणार आहे. आणि मी कोणत्या वस्तू खरेदी केलेत फ्रीजसाठी तर तेही तुम्हाला दाखवते आणि त्या कशा प्रकारे ठेवलेत तेही तुम्ही पहा पुढील प्रमाणे. तर इथे मी सर्व व्यवस्थित लावून घेतले, पण त्या कशा पद्धतीने नीटनेटके ठेवले तेही नक्की बघा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आवडेलसुद्धा अशी अपेक्षा नक्कीच ठेवेन. आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. तर इथे मी बाजारातून भाज्या घेऊन आले आणि सुरुवातीला आता भाज्या काढून घेते. आणि आता मार्केटमध्ये थोडाफार मका दिसतोय आणि छोटीला माझ्या खूप आवडतो मका, तर ते मी घेऊन आले. आता ह्या एक एक भाज्या सर्व काढून घेते खालीच, कारण की बऱ्यापैकी कचरा खाली पडतो आणि तो पुन्हा काढा, त्यापेक्षा म्हणलं सर्व एकत्रच भाज्या काढू आणि मग धुण्यासाठी चाळणीमध्ये काढून घेऊ. तर हे माझं नेहमीचं रुटीन आहे. मी चाळणीमध्ये सर्व भाज्या डिवाईड करून मग त्या धुवून घेते. आता ही जी भाजी आहे ती परातीत ठेवली. ती आता आई जेव्हा वेळ भेटेल तेव्हा निवडतील संध्याकाळी. आम्ही शक्यतो संध्याकाळच्या टायमाला भाज्या आणायचा तो तेव्हा शेतकरी बसलेले असतात. तर हे सर्व शेतकऱ्यांकडून जे शेतकरी जवळजवळ बसलेले असतात त्यांच्याकडून ह्या भाज्या घेतो. तर इथे लसूण अगदी थोड्याच भाज्या आणल्यात ह्यावेळेस मी, कारण की बऱ्यापैकी पहिल्या 4 दिवसापूर्वी आणल्या होत्या, त्यामुळे आता वेगळ्या भाज्या घेऊन येते मी. आता ह्या एक एक करून धुवून घेते, कारण भाज्या आणल्यावरती धुवाव्या, कारण की त्याच्यावर धूळ बरेच काय काय उडलेलं असतं. त्यामुळं घरात आणताना नेहमी जसं आपण कोरोनामध्ये क्लिनिंग करतो तीच सवय आता खूप चांगली लागली आहे त्या मनाने म्हणायचं म्हटलं तर. आणि आधी तर होतीच म्हणा, पण अजून माणसाला खूप छान सवय लागली आहे की आलेल्या कोणतीही गोष्ट पुसून धुवून ठेवायची, म्हणजे बाहेरचे जंतू कीटकनाशक आपल्या पसरत नाहीत. आणि भाज्यांवर तर तुम्हाला माहिती आहे फवारणी केल्यावर किती प्रकारचे किटाणू धूळ ही बसलेलीच असते. तर इथे सर्व भाज्या धुवून घेतलेत, आता त्या साईडला ठेवते. आणि आता हे कोरड्या वस्तू ज्या आहेत लसूण बटाटासुद्धा मी धुतला होता, तो पुसून थोडा साईडला ठेवून पटकन त्यातच ठेवला वाऱ्यावरती पटकन सुकण्यासाठी. मी त्याची थोडीफार माती थोडीशी घालवते, नाहीतर मग ते प्रत्येक वेळी पेपरवरती सांडत असतं. तर ते तुम्हाला कांदा कमी दिसत असेल का, तर कांदा मी ऑलरेडी भरला होता, जसा लागेल तसा काढते वरती टेरेसवरून. तर ते सुद्धा व्यवस्थित लावून झालं पेपर टाकून आणि तेही ठेवून घेतलं. आता इथे ह्या फ्रीजमधल्या मी वस्तू घेतलेत ऑनलाईन, जे तुम्हाला खास दाखवण्यासाठी, कारण ह्या वस्तू जिथून मी घेतल्या तिथून फ्रीज अगदी व्यवस्थित छान राहतो. तर इथे भाज्यासुद्धा मी बऱ्यापैकी सुकलेत आणि ती मगाशी तांदुळक्याची भाजी ही आईनीसुद्धा निवडून ठेवली. आता हे बऱ्यापैकी भाज्या सुकलेत, आता त्या म्हणलं ठेवाव्या. आणि इथे मिरचीचं मेन म्हणजे हे वरचं देठ आहे ते मी नेहमी काढून घेते आणि मग व्यवस्थित ठेवून देते डब्यामध्ये. आणि मग ते आपल्याला घाई गडबडीमध्ये आपल्याला सोपंसुद्धा पडतं. सेम अशा पद्धतीने मी सर्व नेहमी करत असते, म्हणजे आपल्याला घाई गडबडीत किंवा मग हा कचरासुद्धा निघून जातो एकाच वेळी आणि मग डबासुद्धा घाण होत नाही. थोडं का होईना आपल्या डब्यामध्ये काही ना काहीतरी पडत राहतं ते देठाचं. मग मी प्रत्येक वेळी अशा प्रकारे मिरची व्यवस्थित क्लीन करून ठेवते, त्याचे वरचे दांडे काढून, आणि दिसायलासुद्धा छान दिसतं व्यवस्थित. घ्यायच्या टायमालासुद्धा एक फ्रेशपणा असा वाटतो की व्यवस्थित ठेवल्यासारखं आपल्या मनालाही समाधान वाटतं. तर हे ऑर्गनाईजसुद्धा मी पुसून ठेवलेत. आणि ही जी कोथिंबीर आहे, आता ती कोथिंबीर मी कालच आणली होती, माझी संपली होती म्हणून जशी भेटली तशी फ्रेश ताजी मस्त अशी गावरान कोथिंबीर तीसुद्धा डब्यात भरली होती, म्हटलं ते सुद्धा दाखवावं. आणि भाज्या सर्व भरून झाल्या आणि आता मी ठेवल्या आहेत फ्रीजमध्ये. अगदी छान दिसतो आपला फ्रीज, मस्त व्यवस्थित. ह्या गोष्टी जिथून मी घेतल्यात ऑनलाईन तिथपासून फ्रीजला एक नवीनच लुक आलेला आहे. शेवगासुद्धा आता त्याला व्यवस्थित डबा नाही होत म्हणून मी मधूनच कट केला आणि तो मागच्या साईडला ठेवते. आणि जो मी पावटा घेतला आहे त्या पिशवीमध्ये ठेवते. बऱ्यापैकी भाज्या ज्या सोलण्यासारख्या असतात त्या मी त्या पिशव्यांमध्ये ठेवते. एअर व्यवस्थित आत बाहेर होते, त्यामुळे ते व्यवस्थित राहतात.
चला तर मग व्हिडिओला शेवट करूया, पण त्याआधी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. खरंच हे खूप छान वस्तू आहेत फ्रीजमधल्या आणि आपला फ्रीजसुद्धा खूप छान दिसतो. तर मी कशा पद्धतीने ठेवले हे तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आणि एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.